सर, आज तुम्ही बेळगावला भेट दिला आणि विद्यार्थ्यांना उद्देशून बोलला, कसं वाटलं सर तुम्ही? कसं वाटलं हे माझ्यासमोर खूप हजारो आज प्रेक्षक होता. रमाकांत दादांच्या माध्यमातून आज मी बाब समजावून घेताना हा विषय घेऊन बेळगावच्या मातीमध्ये आलो होतो आणि उद्देश हाच होता. माझाही असो, रमाकांत दादांचाही असो आणि श्रीराम सेना हिंदुस्थान आहे यांचा उद्देश हाच होता की प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया. आम्हाला कुठं तर माणूस घडवायचा आहे. जो माणूस आहे तो कुठं तर हरवलेला आहे 21व्या शतकामध्ये. तो माणूस कुठं तर हरवलेला पुन्हा एकदा आणायचा होता आणि सगळ्यांनी बघितलं परिवर्तन, म्हणजे वास्तववादी परिवर्तन होत होतं लेकरांच्या. आताच्या युवा पिढीला सध्याला तुम्हाला शेवटचा एक मेसेज द्यायचा असेल तर काय मेसेज? अगदी माणूस, तुमच्या आतला माणूस जागा करा. 3-3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतोय. 14-15 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडतायत आणि माझी पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकते. माझ्या तरुण पिढीने व्यसनाच्या विळख्यातून बाहेर यायचं आहे. आपल्या लेकींचं संरक्षण करायचं आहे. राजांचा आदेश आहे, छत्रपतींचा आदेश आहे, बाबासाहेबांचा आदेश आहे, श्रीराम प्रभूंचा आदेश आहे, सगळ्यांचा आदेश आहे. राष्ट्र प्रथम, आईबाप प्रथम. यस. पुन्हा एकदा तुम्ही बेळगावमध्ये अशी सभा करण्यासाठी खूप आवडेल, खूप आवडेल. पुन्हा एकदा नाही, वारंवार. आणि बेळगाव अखंड राष्ट्रात कुठेही वारंवार मी माझ्यासारखे खूप काही माझे वक्ते आहेत, माझे बांधव आहेत आणि अशी सगळी लेकरं आहेत. ही जी श्रीराम सेना आहे यांचा उद्देश एकच आहे, माझी लेकरं व्यसनाच्या विळख्यातून बाहेर आली पाहिजेत आणि माझ्या लेखी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसता कामा नयेत. प्रेमाला विरोध नाही, पण ते प्रेम, जे प्रेम तुमच्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम कधीच असू शकत नाही. लक्षात घ्या. आम्हाला कोणता म्हणजे जात, धर्म, पंथ, पक्ष याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम. धन्यवाद. सब मंगल आहे, सब आनंद आहे.